जिल्हा परिषद निवडणूक पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केला अंदाज। कोर्टात सुरू असलेल्या प्रकरणामुळे निवडणूक लांबणीवर जाण्याची अजितदादांनी वर्तवली शक्यता। मी माझी भूमिका मांडतो, विरोधकांच्या आरोपाला महत्त्व देत नाही, निधीबाबत केलेल्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार ठाम। मुंबईमध्ये नव्या राजकीय समीकरणांचे संकेत, ठाकरे पवार मनसे डावे पक्ष एकत्र येणार। संजय राऊत यांच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण, सेना मनसेला एकत्र येण्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही, राऊतांची पोस्ट। मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं युथ कनेक्ट, वरळी डोम इथं 7,500हून अधिक विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री साधणार संवाद। आमचे राष्ट्रवादीसोबत कोणतेही हेवेदावे नाहीत, ताकद आणि कुवत ही जनता ठरवणार, आम्ही कोणताही आकांड तांडव करणार नाही, उद्योग मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य। भाजप नेते रावसाहेब दानवे आणि आमदार बबनराव लोणीकर यांच्यात दिलजमाई, अनेक वर्षांनंतर दोन्ही नेते एकाच मंचावर, आम्ही एकत्र आलो याचं काही लोकांना दुःख होईल, दानवेंचं नाव न घेता अर्जुन खोतकरांना टोला। अकलूजच्या आदर्श राजकारणाची वाट लागली, बँका, पतसंस्था, जमिनी आणि कोंबड्याही विकून खाल्ल्या, मंत्री जयकुमार गोरेंचं विजयसिंह मोहिते पाटलांवर टीकास्त्र। हर्षवर्धन सपकाळांकडून मुख्यमंत्र्यांचा दरिंदा असा उल्लेख, सपकाळांविरोधात भाजप आक्रमक, अपशब्द काढल्यास काळं फासायला घाबरणार नाही, प्रसाद लाड यांचा इशारा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोलापूर दौऱ्यावर, नगर परिषदेच्या प्रचारासाठी शिंदे सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट आणि मोहोळमध्ये जाहीर सभा पार पडणार। मनसे नेते अमित ठाकरे नवी मुंबईच्या दिशेनं रवाना, नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नोटीस स्वीकारणार, नेरूळमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन देखील करणार। पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीची आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा नातेवाईकांचा आरोप, डॉक्टर गौरी यांच्या नातेवाईकांसह सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सुद्धा वरळी पोलीस ठाण्यात। नवखैरे आत्महत्येप्रकरणी अखेर 5 दिवसांनी गुन्हा दाखल, आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरू। कोल्हापुरात टीईटी पेपर फोडण्याच्या तयारीत असणारी टोळी जेरबंद, 9 संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात, आरोपींमध्ये परीक्षार्थी शिक्षकांचाही सहभाग, आज संपूर्ण राज्यभरामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगे चौकशी समितीची शीतल तेजवानीला दुसऱ्यांदा नोटीस, उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 3 परिसरामध्ये गोळीबार, 4 ते 5 जणांच्या टोळीनं पूर्ववैमनस्यातून गोळीबार केल्याची माहिती, सुदैवानं कोणालाही दुखापत नाही, आरोपी मोहित हिंदुजासह 3 साथीदारांवर गुन्हा दाखल। भरधाव कारच्या धडकेत 2 शेतमजूर महिलांचा जागीच मृत्यू, नागपूरच्या रामटेक जवळील कांद्री माईन परिसरातली घटना, अपघातानंतर कार पेटवण्याचा प्रयत्न, कारमधील 3 पोलिसांच्या ताब्यात। चोरीच्या संशयावरून अल्पवयीन मुलाला बैलगाडीला बांधून चटके देत मारहाण, धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातली खळबळजनक घटना, मुलगा गंभीर जखमी, 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात। दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये आणखी एक मोठी कारवाई, जम्मू काश्मीरमधून तुफैल अहमद नावाच्या इलेक्ट्रिशियनला घेतलं ताब्यात, इलेक्ट्रिशियनचा जैश ए मोहम्मदशी संबंध असल्याचा संशय। दिल्लीमध्ये आयएसआयशी संबंधित शस्त्र तस्करी टोळीचा पर्दाफाश, 4 शस्त्र तस्करांना दिल्ली पोलिसांकडून अटक, ड्रोनद्वारे पाकिस्तानमधून शस्त्रास्त्र पाठवली जात असल्याचं समोर, गोपनीय माहिती आयएसआयला पुरवणाऱ्या 2 आरोपींनाही उत्तर प्रदेशातून अटक। फिरोजपूरमधून तब्बल 50 किलो हेरोईन जप्त, कुख्यात ड्रग्ज तस्कर संदीप सिंगला अटक, पाकिस्तानातून भारतात ड्रग्ज पाठवले जात असल्याचा संशय, सखोल तपास सुरू।
भारतीय महिला संघाची क्रिकेटपटू स्मृती मानधना आज विवाह बंधनात अडकणार। पलाश मुच्छल सोबत बांधणार लग्नगाठ। विवाह सोहळ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघ सांगलीमध्ये। श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरला ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांचं समन्स। 25 नोव्हेंबरला आपला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे आदेश।